मध्ये सुरुवात शून्यापासूनच होते आणि शून्यातच विश्व निर्माण तुम्हाला करावं लागणार आहे. गोलंदाज जितू येतात, जितू गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवरती फेस करण्यासाठी अक्षय आणि अमित. यावेळी पहिलाच बॉल हवेमध्ये असणार आहे आणि इथे चांगले एफर्ट्स चांगले आहेत. 100% कमिटमेंट आता इथून द्यावीच लागणार आहे. ती कमिटमेंट देणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता अमित भोईर उर्फ कैफ या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. इथे देखील लीफ केलाय वाईट बॉल आलाय. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह करतायत अगदी समोर गोलंदाजाच्या बाजूनी चेंडू निघून जातोय एका धावेसाठी. एक धाव इथे देखील मिळणार आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे, खूप निर्णायक आहे. नॉकआउटची मॅच, नॉकआउटचा सामना पाहायला मिळतो आपल्याला. काय टर्न अराउंड झालात ना, वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. प्रेमनी पुन्हा एकदा ते सिद्ध करून दाखवलं मागच्या मॅच मध्ये. यावेळी मोठा फटका आलाय, इथे नेटला आदळतोय आणि विकेटचं पतन होत आहे. अक्षय बाद झालाय. मोठ्या फटक्याच्या नादामध्ये इथे अक्षय बाद होतोय. चांगली गोलंदाजी, जितूनी कमबॅक केलाय. अप्रतिम चेंडू होता आला, ट्रॅप होता. अगदी स्लोअर वन पद्धतीचा चेंडू आहे, त्यावरती गती कमी केली, फिंगर्स रोल केले, चेंडूला टर्न केला आणि इथे विकेट मिळते. नवीन बॅटर अमोल येत आहेत. या स्पर्धेचा संपूर्ण कार्यभार त्यांच्या देखील खांद्यावरती असणार आहे आणि इथे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. चला सहकार्य करा.
वाईड आहे. ओके. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. इथे देखील चांगली गोलंदाजी करतायत. जितू यांनी देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू आणि 4 धावा, 1 विकेट देखील त्यांच्या खात्यामध्ये लागली आहे. पुढचा बॉल पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा इथे नक्कीच प्रयत्न केला होता. ऑन रिजनला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे थोडीसं फंबल, थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे आणि एकाचं रूपांतर पाहता पाहता 2 धावेंवरती झालंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 5 बॉल आणि 6 झाल्यात. 1 विकेट देखील गेली आहे. इथे देखील एक चांगला स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा ऑन रिजन वरतीच खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि इथे बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा झाल्यात धावफलकावरती. आणि येस, सगळ्या संघांना यापुढील सगळ्या मॅचेसला, सगळ्या कॅप्टन्सला, सगळ्या पुरस्कर्त्यांना अगदी कडकडीची आमच्या आयोजन कमिटीकडून एक विनंती असणार आहे की मित्रांनो, कुणालाही कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. रिव्ह्यू नक्कीच आपण चेक करू शकतो. जर अंपायर्सला वाटलं तर आपण नक्कीच तो बॉल चेक करू, काय असेल ते डिसिजन चेक करणार आहोत. पण कुणालाही कुठल्याही टीमला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. तर प्लीज बघा, आत्तापर्यंत 13 तासाचं काम झालंय आणि अजूनही आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. नवीन बॉलर प्रथमेश आलेत. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी लक्षिकच्या बाहेर इथे फेकलाय. वाईट बॉल. 9 झालेत. पुढचा चेंडू चांगला ड्रिल केलाय, समोरच्या दिशेला ड्रिल केलाय आणि षटकार येतोय. वा अमित, काय बॅटिंग करतायत, अप्रतिम. अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. तो अनुभव आणि त्या अनुभवाची शिदोरी संपूर्णपणाला इथे लावली आहे. षटकार येतोय. 6 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल इथे लीव्ह केलाय. लीव्ह देखील सुरेख केलाय, चांगला केलाय. अजून एक धाव मिळणार आहे. इथे देखील अजून एक चांगला स्ट्रोक, ते देखील अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. स्ट्रायकर एंडकडे फेकी आहे. वाह, काय डाईव्ह मारली आहे मित्रांनो. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. ही कमिटमेंट आहे. 40 वर्षाच्या वरती आयु आहे आणि ही कमिटमेंट तुमची क्रिकेटसाठी असली पाहिजे. अंगावरती शहारा येणारं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. वा अमित सर, वा. अप्रतिम, अप्रतिम. मी म्हटलं होतं सगळं काही जोखून द्यावं लागणार आहे. हे आहे माझ्याकडे सगळं काही आणि ते जोखून दिलंय. पुढचा बॉल लीव्ह केलाय, लीव्ह केलाय. हो हो हो, काय मजा येते, मजा येते मॅच मध्ये. 19 झालेत. 4 बॉल शिल्लक. पुढचा बॉल, अजून एक चेंडू लीव्ह केलाय. प्रथमेश पाटील सारख्या बलाढ्य खेळाडू समोर हा खेळ करतायत. वा, अनुभव आणि त्यांच्या समोरच तो यंगस्टर खेळाडू. इथे विजय कोणाचा होतोय? आतापर्यंत विजय नक्कीच त्या अनुभवाचा पाहायला मिळतोय आपल्याला. पण प्रथमेशकडे देखील कुवत आहे, टेम्परामेंट आहे आणि त्याला देखील तो कमबॅक करूनच दाखवावा लागणार आहे. पुढचा बॉल यावेळी देखील अगदी पिचिंग पाहिली तर ऑफ स्टंप वरती होती, तिकडनं लेग स्पिन केला, चेंडू अतिरिक्त बाहेर निघाला. वाईट बॉल येतोय. 21 झालेत. 21. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता आणि फेकी केलेली आहे आणि इथे विकेटचं पतन झालंय. वा वा वा. फक्त खेळ नाहीये, फक्त अनुभव नाहीये, तर ती चपराई देखील आहे, ती चालाकी देखील आहे. अप्रतिम, अप्रतिम. अगदी शेवटच्या क्षणाला पहा, शेवटच्या क्षणाला पहा. ही चुरस होती, बॅटरमध्ये चुरस होती आणि ही फेकी करणाऱ्या गोलंदाजामध्ये देखील चुरस होती. फेकी केली आहे आणि आऊट झालेत अमोल. आणि अमोल यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांना देखील माहिती आहे मला माझी विकेट सॅक्रिफाईसच करायची, ती केली आहे, हरकत नाहीये. संघासाठी इथे मी सगळं काही करून दाखवणार आहे. बॅटिंगसाठी राहुल येतोय, लॅबो येतोय.
पुढचा बॉल इथे वरती आदळतोय नेटला आणि ही थायफायचं सेलिब्रेशन पहा प्रथमेश पाटीलचा. अग्रेशन माझ्याकडे देखील आहे, मी देखील दाखवू शकतोय आणि ते अग्रेशन प्रथमेश पाटील देखील दाखवतोय. हो, कधी तुझी चालते कधी माझी चालते, एक तेरी तो एक मेरी तू, डाल डाल में पात पात. दोन्ही दिशेला अगदी सुदृढ सामना सुरू आहे. दोन्ही दिशेला असं काहीतरी आपण पाहतोय ना जे आपण कधी पाहिलं नाहीये, ना भूतो ना भविष्याती. काल झाला तो इतिहास, उद्या असेल ते भविष्य, पण आज घडतंय ते कधी होणार नाहीये. ही मेगा क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. अनु स्वतः आलाय. 3 विकेट्स गेलेत. 1.4 षटकांचा खेळ झालाय. अनु भोईर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती क्रीजवरती बॅट रुवली आहे आणि इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे वाईटची अपील, पंचांनी वाईट देखील दिलाय आणि येस इट इज अ वाईट बॉल. 22 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल कमी गतीने फेकलेला हा चेंडू होता आणि शेवटच्या क्षणाला देखील लेट कट करण्याचा प्रयत्न केला. लेट कट झालाय तरी देखील बॉलने ट्रॅव्हल केलेला नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रथमेशने देखील डॉट फेकलाय आणि इथे चेक केलाय. फर्स्ट चेक. येस नो बॉल असणार आहे, नो बॉल असणार आहे. चांगलं स्पिरिट क्रिकेटचं. प्रथमेशने देखील ते एक्सेप्ट केला आणि त्यावरती देखील पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला, पण ते चतुराई आहे आणि चांगली गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक दुसरा संपलाय. धावा लागल्या 24 धावा लागल्या धावफलकावरती. चला आता जास्ती विलंब करू नका प्लीज, विनंती आहे. निर्वाणा जगदंब स्पोर्ट्स, प्रथमेश, जीतू, धोनी, आणि इथे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच देखील तशीच सुरू आहे. 33 बॉल जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता आहे ऑस्ट्रेलियन वुमेन्स संघाला. मॅच ऑन. गोलंदाजी ट्रॅकवरती कृष्णा जयस्वाल. पुढचा बॉल अगदी शेवटच्या क्षणाला बॅकफुटला गेलेत आणि लेट कट केला. इथे देखील लेट कट केला. त्यांना देखील माहिती आहे, अनुला देखील माहिती आहे, इथून खेळ चालवत राहणं किती गरजेचं आहे. आणि इथे देखील मोठ्या स्ट्रोकचा नक्कीच प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क झालाय की नाही झालाय पंच आपल्यापर्यंत सुपूर्द करतील. येस सर, लेग बाईज आहेत. लेग बाईज स्वरूपाची ही धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. आता जी मोमेंटम प्राप्त झाली होती ती ब्रेक करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला. कृष्णाचा चांगले बॉल 2 हाताळलेत त्यांनी, 4 हाताळायचे आहेत अजूनही. समोर अनु असणार आहे. इथे देखील मोठ्या फटक्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. पुढ्यातला चेंडू टॅप झालाय. बॉल बॅटच्या बॉटम एजला चेंडू आदळतोय. एक धाव इथे देखील मिळाली आहे. जे मोठ्या धावा येत होत्या, जिथे षटकार येत होते, त्यांना शांत ठेवण्याचं काम इथे कृष्णा जयस्वालने नक्कीच केलंय. गुड बॉलिंग कृष्णा. डावखुऱ्या हाताचा अजून एक आक्रमक गोलंदाज. आणि पुढचा बॉल इथे देखील अगदी स्ट्रेट बॉलरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. टॅप केला. इथे देखील 1 धाव मिळणार आहे. तर एका धावच्या साईने गेले धावफलक पुढे. 28 झाले. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय चेंडूला. हवेमध्ये असणार एक लॉफ्टेड ड्राईव्ह अनुच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव इथे देखील कंप्लीट. 29 धावा झाल्या धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आमचे ऑपरेटर्स असतील, आमचे कॅमेरामॅन असतील, आमचे पंच असतील, समालोचक असतील आणि आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम असेल. 2 दिवसांची ही मेहनत मित्रांनो. शेवटचा बॉल, लास्ट बॉल आता या षटकामधला. 29 झालेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुरू आहे ना. जसा अनु मैदानाच्या आतमध्ये आलाय, अनुने देखील ते धैर्य दाखवले, तो संयम दाखवलाय आणि अमित आल्यापासूनच चांगली साथ देत आहेत. 5 बॉल 4 दिल्यात. पुढचा बॉल स्ट्रेट बॉलरच्या अगदी समोर आणि कॅच पकडली आहे आणि ते अग्रेशन करत असताना ते देखील चांगलं दाखवतायत.
गुड बॉलिंग कृष्णा, शेवट गोड केलाय, पण एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अमित भोईर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. काय कमिटमेंट आहे. असं म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना क्रिकेट ना वय पाहत ना क्रिकेट कसलीही गोष्ट पाहत, तेच आपल्याला अमित भोईर यांनी सिद्ध करून दाखवलंय. अनेक जण मला म्हणत असतात वय झाली मी क्रिकेट खेळत नाहीये. मित्रांनो तसं नसतं. आपण क्रिकेट खेळणं सोडतो ना म्हणून आपली वय होते. हे जिवंत उदाहरण अमित भोईरने आपल्याला दाखवलंय. वेल डन अमित सर. 3 षटकाचा खेळ संपला. 29 धाव फलकेवरती लागलेत. 4थं षटक आता मार्गस्थ आणि करंट रन रेटचा विचार केला तर 9.6चा आहे. परांगण पवार येतात गोलंदाजी ट्रॅकवरती अनुला फेस करण्यासाठी. बेस्ट वर्सेस बेस्ट ही रायव्हलरी. आणि इथे देखील पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती अगदी लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉल येतोय. 30 आलेत धावफलकावर. 30 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक. चांगला आहे का कनेक्शन? नाही आहे. अनुबाद झालाय आणि परांगण यांचं देखील सेलिब्रेशन तेवढंच चांगलं आहे. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद. अनु देखील बाद झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये बाळा आलेत. बाळाने देखील सकाळपासूनच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करून आपल्याला दाखवली आहे. परांगणने विकेट घेतली. पहिला बॉल वाईट आणि त्यानंतर विकेटचं पतन. ती देखील मोठी विकेट, मॅचची मोठी विकेट. दोन्ही नवीन बॅटर आलेत. बाळा आलाय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती बाळाच्या बॅटमधून दणदणीत षटकार येतोय. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. कसा चाललाय? दन 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 करत सीमारेषा पार आलाय. दणदणीत षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. अप्रतिम अप्रतिम. इथे देखील गती कमी केली आहे आणि इथे गती कमी केली आहे. फसवलंय. ट्रॅप 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 जाळा रचला होता. त्यांना माहिती आहे बाळा आता अग्रेशन वरती आलाय. बाळाने एक मारलाय. दुसऱ्याचा प्रयत्न जरूर करेल आणि हे चतुराई परांगणकडे आहे का तो एक मोठा खेळाडू आहे. विकेट देखील गेल्यात 6 आणि धावा झाल्यात 36 धाव फलकेवरती. अग्रेशन नक्कीच गरजेचं आहे पण त्यासोबतच ते संयम, ते धैर्य, ते एकाग्रता या सगळ्यांची आपल्याला आवश्यकता आहे कारण हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. परांगणने विकेट्स घेतल्यात. 2 मोठ्या विकेट घेतल्यात. बाळाला बाद केलाय, अनुला बाद केलाय. तौकीर अन्सारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि तौकीर फेस करण्यासाठी पहिलाच बॉल तो वाईट निघून गेलाय. पुढचा चेंडू यावेळी देखील चांगला स्ट्रोक अगदी बॅकफुटला गेलाय. बॉलला पंच केलाय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. ऑन रिजन वरती मिळते. अगदी मिड विकेट म्हणावं लागेल. टर्फ क्रिकेटमध्ये अगदी व्ही रिजन मध्येच खेळतात. 38 38 झाल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. परांगण पवार गोलंदाजी ट्रॅकवरती. येस त्याला देखील मिळतंय. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न पण अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. जसा बॅटचा ब्लेड फिरलाय प्रथमेश अगदी वळालाय. गुड फिल्डिंग. डॉट बॉल आलाय. षटकार आलाय पण त्यानंतर विकेट्स देखील मिळवल्यात परांगणनी. इथे देखील आता बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केलाय. चेंडूला कवच रिजन वरती 1 धाव काढली आहे. महत्वाचं काय? महत्वाची येणारी ती 1 धाव आहे. 39 झाले. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता काय? आणि आता ज्या गोष्टीची उत्कंठा आपल्या शिगेला आली होती की काय घडणार ते षटक येतंय. डबल ट्रबल ओव्हर येते. 24 बॉल आणि 26 धावेची आवश्यकता ऑस्ट्रेलियन वुमेन्स टीमला देखील असणार आहे. भारतीय वुमेन्स टीम देखील ना फाईट करते. वा 306 धावा झाल्यात ऑस्ट्रेलियन टीमच्या. 7 विकेट त्यांच्या देखील गेल्यात. हो 23 बॉल 25 ची आवश्यकता आहे. इंडियन वुमेन्स आणि ऑस्ट्रेलियन वुमेन्स संघाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. शहानी सिंग गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. ओळख राहिली आहे त्याची. या षटकासाठीच त्याची ओळख राहिली आहे.
पुढचा बॉल फक्त आणि फक्त फ्रंट फूट डिफेन्स, फ्रंट फुटला येऊन डिफेन्स केलाय अमित भोईर. पुढचा बॉल यावेळी देखील ड्रिल करून दाखवतात. जितू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. अगदी जेव्हा मित्रांनो हे षटक सुरू होतं ना, त्या षटकाच्या सुरुवातीलाच आपल्याला टेस्ट क्रिकेटची मजा पाहायला मिळते. सगळं काही दिलंय मास्टर कपनी आपल्याला. ते ॲग्रेशन दिलंय, ती आक्रमकता दिली, त्यानंतर मोठे षटकार, हॅट्रिक देखील दिली, 5 विकेट्स देखील एका ओव्हरमध्ये दिल्या आणि टेस्ट मॅचचं क्रिकेट देखील आपल्याला मास्टर्स कपनी दिलंय. चांगलं नियोजन. आणि अशाच प्रकारे आता गोलंदाजांनी चूक केली आहे. व्हाईट बॉल आलाय आणि मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे. उल्हासजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. या सर, वेलकम आपल्या या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल अजून एक आलाय, अजून एक व्हाईट बॉल आलाय. अमित कडे देखील ती ताकद आहे, पण त्याचा उपयोग करण्याची आता आवश्यकता नाहीये. का? कारण समोरून इथे नक्कीच व्हाईट बॉल येत आहेत. डबल ट्रबल ओव्हर आहे. डबल ट्रबल ओव्हरामध्ये आपण जेवढे रन बनवतायत ते डबल होतील, पण विकेट गेली तर 5 मायनस. पुढचा बॉल इथे बॅटची हलकीशी कडा लागते आणि फिल्डिंग चांगली केली आहे. प्रथमेश पाटील यांनी देखील चांगली फिल्डिंग केली आहे. बॅटची कडा लागली आहे. चपराई, छलाखी आणि इथे पंच काय कॉल करतायत? नो बॉल, नो बॉल असणार आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे, म्हणजे अमित आता प्रयत्न करेल. मोठ्या फटक्याचा अमित आता जरूर प्रयत्न करणार असणार आहे. काय घडतंय मैदानात? मोठा फटका येतोय का? इथे वेगवान चेंडू फेकलाय आणि धाव आलेली नाहीये. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. वा, सहानी सिंग, गुड बॉलिंग. आणि हे षटक फेकणं हे खूप मोठं कार्य आहे मित्रांनो, कारण एखाद दुसरा वाईट गेला त्याचे डबल मिळतात. चौकार आला 8 मिळतील, षटकार आला 12 मिळतील. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आणि शेवटच्या बॉलवरती तो सिंगल वसूल केलाय. किती महत्वाचा हा सिंगल आहे, किती महत्वाचा हा सिंगल असणार आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 1 to go ऑफ दिस व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर. या महत्वाच्या षटकाचा अजून एक बॉल शिल्लक आहे. धावफलक काय ते आपण अगदी हे षटक संपल्यानंतर तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येऊ. समीप आलेत, बॅटची एज लागली, कॅच पकडली. प्रसाद सर, टेस्ट मॅच क्रिकेट पाहायला मिळणार आहे आपल्याला या बॉलवरती देखील. सहानी सिंग, लास्ट बॉल, डबल ट्रबल ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि त्या शेवटच्या चेंडूवरती देखील खूप चांगला डिफेन्स. वा, एकदा नक्कीच टाळ्या वाजवेल संपूर्ण टीम. आता तौकीर अन्सारीसाठी टाळ्या वाजवणार आहे, षटकारासाठी नाही, चौकारासाठी नाहीये, पण त्या टाळ्या वाजवतील फ्रंट फुटला येऊन केलेल्या डिफेन्ससाठी. स्कोर सांगतो, 1 मिनिट. अक्षयला देखील माहिती आहे, अक्षय थोडासा विलंब लागतो हे कॅल्क्युलेशन करायचं. गिव्ह अस दॅट 10 सेकंड्स, 10 सेकंदाची अवधी द्या आम्हाला. 47, 4 आले, 8 झाले, 47, 47 झालेत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत धनगर, धोनी येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाजी देखील सुदृढ करतो आणि जाणल्या जातो बॅटिंगसाठी. पण आज संपूर्ण दिवसभरात बॅट थोडीशी शांत राहिली आहे, पण तरी देखील हा संघ इथपर्यंत क्वालिफाय झालाय. आणि विचार करा, आता क्वालिफिकेशन राऊंड्स मध्ये त्याची बॅट जर बोलायला लागली तर होणार काय. धावा 47 लागल्यात, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि इथे पहिलाच बॉल नो फेकलाय, पहिल्या चेंडूवरती चूक केली आहे. चुकीला माफी नाहीये. क्वार्टर फायनलची ही मॅच, क्वार्टर फायनलची ही लढत पाहतोय. पुढचा बॉल पुढे सरसावलेत आणि इथे देखील धावचीची शक्यता. जितूने डायरेक्ट हिट केलाय, विकेटचं पतन. अमित भोईर होत आहेत बाद. विकेटचं पतन. विकास सोनवणे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. विकास सर, 14 बॉल आणि 13ची आवश्यकता आहे. 14-13ची आवश्यकता आहे. येस, पण तुम्ही इथे कॉन्सन्ट्रेट करा. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न.
संपूर्ण वेट आणि संपूर्ण ताकद झोकून देण्याचा प्रयत्न केला होता, पण चातुर्य गोलंदाजाकडे देखील आहे. वेग कमी केला आणि इथे देखील स्वीप केला चेंडूला. एक धाव नक्कीच मिळणार आहे. स्ट्राइक रोटेट होईल, स्ट्राइक चेंज होईल. पाच 5.3 षटकाचा खेळ, 49 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे केला होता. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट मॅच असेल मीत 11 डिंग डॉंग विपक्ष APL पॅकर्स. कॅप्टन्स रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पुढचा बॉल इथे देखील मोठ्या फटक्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. फेकी झाली आहे, फेकी केली आहे. आउट आहे का तर नाही आहे. एक रन नक्कीच मिळणार आहे. तर एका धावेच्या साह्याने धावफलक चालय पुढे सरसवतोय. 50 हा आकडा पार केलाय. 50 ऑन द बोर्ड आणि 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल इथे देखील समोरच्या दिशेला अगदी ड्रिल करतायत, ड्राईव्ह करतायत, खोदून काढतायत चेंडूला. एक धाव इथे देखील मिळालेली आहे. षटक क्रमांक 6 संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 डाऊन, म्हणजे फक्त 2 विकेट शिल्लक आहेत. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. तौकीर अन्सारी आता त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. प्रत्येकाला मित्रांनो कॉन्ट्रीब्युशन थोडं तरी द्यावंच लागणार आहे, कारण क्वार्टर फायनलची मॅच आहे. अक्षय अय्यर देखील पाहतायत त्यांच्या बॅटिंगची, ते देखील वाट पाहतायत. त्यांना देखील माहिती आहे सलामीला यायचंय, चांगली बॅटिंग त्यांना देखील करायची आहे. पण इथून महत्वाचं काय तर रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय आणि रोहितला हे शेवटचं षटक फेकणं चांगलं महत्वाचं आहे. आठवते आम्हाला लीग फॉर्मॅटची ती मॅच ज्यामुळे टीम इथे क्वालिफाय झाली होती आणि इथे पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. 51 ऑन द बोर्ड आणि पहिल्याच बॉलवरती सेकंड लास्ट विकेट, 8वी विकेट. लास्ट मॅन, शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये. लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये. रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 51 झाल्यात आणि इथे व्हाईट बॉल आहे का? येस, व्हाईट बॉल असणार आहे. व्हाईट बॉल आहे. चांगला लीव केलाय. बॅटर आलेत शाहरुख खान. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न, अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, तो देखील लॉफ्टेड स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. डिक्लेअर स्वरूपाची धाव असणार आहे. एक धाव इथे देखील मिळेल. 53 धावा धावफलकावरती. 4 टू गो. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 9 बॉल 8 धावेची आवश्यकता इथे वुमेन्स क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली, दाद फेटाळून लावली आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. रोहित देखील चांगली बॉलिंग करतोय आपल्या टीमसाठी आणि इथे हा व्हाईट बॉल आलाय. कॉमेंटेटर्स कर्स. व्हाईट बॉल आलाय. धावसंख्येत भर. 54 54 लागल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 4 ते 5 धावा. 60 पार केले तरी देखील चांगलं टार्गेट असू शकतंय. आणि अजून एक वाईड आलाय. रोहित सातत्याने आता चुका करतोय. बॅटिंग अप्रतिम केली होती. फक्त रोहित एकमात्र खेळाडू होता ज्यामुळे हा संघ इथे क्वालिफाय झालेला पाहायला मिळतोय आपल्याला. पण ते सगळं झालंय, ते गेलंय. तो इतिहास होता आणि भविष्य चांगलं करण्यासाठी तुम्हाला इथेच चांगला खेळ करावा लागणार आहे. चांगलं कार्य तुम्हाला करावं लागणार आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नो बॉल. नो बॉल आहे. येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. विकास सोनवणे यांच्या देखील बॅटवरती चेंडू अदळला. अखेरेस चेंडू अदळतोय बॅटवरती आणि एकच धाव मिळणार आहे. इथे फक्त एकच धाव मिळणार आहे. 57 2 चेंडूचा खेळ शिल्लक.
अगदी साठीच्या जवळ आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्रिल करण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅटनी जरूर केला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. आणि पहा ती फिटनेस लेवल पहा मित्रांनो, अप्रतिम फिटनेस लेवल आहे. ओम साई गणेश शेवटचा बॉल 58 त्यांनी केले. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये, शेवटचा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये. एक केली तर नक्कीच 59 होतील. 60चं लक्ष होईल. पण षटकार चौकार आला तर काय, जर रोहितने शेवटच्या बॉलवरती विकेट घेतली तर काय, जर तर इथे सगळे प्रश्न आपल्या समोर उभे आहेत. इथे काय केलंय, चेक केलाय. एक चेक अलाउड आहे, त्याचा वापर केलाय. शेवटचा बॉल, पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल आहे. इथे देखील एक चांगला स्ट्रोक, एक धाव नक्कीच कंप्लीट केली आहे आणि एकच धाव इथे मिळणार आहे. नक्कीच एकच धाव मिळेल. बॉल अगदी तिथे स्ट्रायकिंग एंडला डेड झालेला. 59 झालेत आणि जिंकण्यासाठी 60 धावेंचं लक्ष असणार आहे. 62 विन. टॉस साठी या. येईल का तिकडनं. एवढी भारी टाकली. मीत 11 डिंगडॉंग आणि APL पॅकर्स कॅप्टन्स प्लीज रिपोर्ट करा मैदानाच्या आतमध्ये टॉस साठी. APL पॅकर्स आणि मीत 11 डिंगडॉंग. कॅप्टन प्लीज रिपोर्ट फॉर द टॉस, अन्यथा मॅच अजून डिले होईल. आणि मनसेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष उल्हासदादा भोईर इथे उपस्थित आहेत. वेलकम सर आपलं देखील. मित्रांनो नक्कीच एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि रोहन अक्केवार साहेब देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असणार आहे. त्यांच्याच हस्ते आपण टॉस करूयात प्रथमतः अन्नू, आणि सन्मान देखील त्यांचा आपण करणार आहोत. चला टॉस साठी कॅप्टनचे रिपोर्टिंग करा. मीत 11 डिंगडॉंग APL पॅकर्स. कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा. APL पॅकर्स मीत 11 डिंगडॉंग लास्ट कॉल. मीत 11 चे कॅप्टन आलेत. APL पॅकर्स प्रेम. चला या. प्रेम अगदी शेवटच्या क्षणाला धावून येणं ही त्याची ओळख आहे. मॅच देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेतो, ती जिंकवतो. आणि इथे पाहूया टॉसचं काय होतंय. उल्हास साहेब आहेत, त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल इथे झालाय आणि तो जिंकलाय. बेस्ट ऑफ लक इथे देत असताना दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. निर्णायक मॅच आहे ही देखील. मॅच क्वार्टर फायनलची असणार आहे. जिंकणं आणि जिंकणं फक्त हा एक मात्र पर्याय. चला आता आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. अमोल असतील, अक्षय असतील, अनु असतील, आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे कमिटी मेंबर्स, आपण इथे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. यथोचित सन्मान त्यांचा देखील करायचा आहे. आल्याबद्दल, आमच्या या स्पर्धेला अगदी धावती भेट दिल्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे. धन्यवाद. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. व्यासपीठाची आमच्या शोभा वाढवायची आहे. आणि असं देखील म्हणतात ना की प्रमुख पाहुणे असतील आणि ज्यांच्यामुळेच आपल्याला ही अशी चांगली स्पर्धा पाहायला मिळते. कारण मित्रांनो पाहुण्यांचं येणं फक्त येणं नसतं, तर आमच्या हृदयावरती कोरलेलं एक सुरेख लेणं असतं.
ते उल्हास साहेब थोडासा सराव करत असताना आपण पाहतोय. कारण वयामध्ये ना आपण प्रसाद सर, क्रिकेट हा खेळ सगळ्यांच्या जीवाभावाचा, सगळ्यांच्या जीवलगीचा हा खेळ असतो. आणि आता काही जबाबदाऱ्यांमुळे, काही आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे आपण क्रिकेट खेळणं कधीतरी सोडतं, पण ही आवड निर्माण होते. आणि तशीच आवड इथे उल्हास साहेब आपण व्यक्त करतायत. चांगली बॅटिंग करतायत. थँक्यू सर, आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि पहा, एन्जॉय करा द मास्टर्स कप मेगा क्वार्टर फायनलची ही मॅच. दोन्ही टीम्स बरोबर फोटो सेशन आपण पाहतोय. क्वार्टर फायनलच्या दोन्ही टीम्स आहेत. त्याच्यासोबत उल्हास साहेबांना आपण पाहतोय. अक्षय बागुल देखील आहेत. आमचे संपूर्ण कमिटी मेंबर्स देखील आहेत. आणि ह्या मॅच मध्ये विशेषतः म्हणजे आमची संपूर्ण कमिटीचे सगळे जे कार्यभार आहेत ते सगळेच खेळत आहेत. बघा, इथे एक चावी सापडली आहे. हिरोची चावी आहे आणि घराच्या देखील किल्ल्या आहेत. त्याला एक किचन देखील आहे. कोणाची हरवली असेल तर मित्रांनो ओळख पटवून घेऊन जा. मॅच ऑन. येस, विनंती आहे. बघा, निर्वना जगदम स्पोर्ट्स टीम सर. चला, विनंती आहे खेळाडूंना, मित्रांनो प्लीज गेट बंद करा. गेट बंद करा प्लीज. सगळ्याच टीमला तो नियम आता आहे की कुठलाही खेळाडू बॅटिंग टीमचा किंवा फिल्डिंग टीमचा तर एक्स्ट्रा नाहीच आहेत, आतमध्ये आला तर पेनलाइज करण्यात येईल. आयोजकांची सूचना आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू लीव्ह केलाय आणि इथे पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय शाहरुख खान, ज्यांची ओळख राहिली आहे, पहिलं षटक घेऊन येतात नेहमीच. इथे पंचांनी नो कॉल केलाय आणि तो देखील ऍक्शन ओव्हर द आर्म इथे टाकण्याचा प्रयत्न केला, त्याचा नो बॉल. मुख्य पंचाच्या भूमिकेत सर आहेत आणि त्यांच्याकडून देखील आता इथे फ्री हिट घोषित करण्यात आली आहे. इथे चांगला स्ट्रोक आलाय आणि अक्षयच्या बॅट मधून आलाय. गुड बॅटिंग, अप्रतिम खेळ. एक लीग फॉर्मॅटची मॅच जी अक्षय अय्यरनी गाजवलेली आणि आता इथे ही मॅच देखील तो गाजवणार आहे की काय. पहिल्या बॉलवरती चांगला षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, दुसऱ्या बॉलवरती आलाय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू फक्त हवेमध्ये असणार आहे. झेलची शक्यता नाही येणार आहे.
शाहरुख खान म्हणतोय एक मारलाय हरकत नाहीये, मी कमबॅक करतोय, कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक त्यांनी देखील केलाय. विकेटचं पतन. अक्षय अय्यर बाद. एक षटकार आला. त्यांनी अक्षयनी असं म्हणायला देखील हरकत नाहीये ना की त्यांनी त्याचं काम केलंय. एक षटकार मारलाय, आउटही झालाय. पुढचा बॉल अप्रतिम हाताळला. इथे थोडस जाचपडत असताना धावचीची शक्यता आहे का पंचांकडे? डिसिजन 1 रन, 1 रन. कारण बॉल पकडलाय यष्ट्या आणि बॉल यांचा संपर्क होण्याच्या अगोदर अंगाचा संपर्क झाला. यष्ट्या पडल्या, त्या उचलून त्या लावून त्यांच्यावर मग आपल्याला बॉल लावायचा होता, तरच आउट झाले असते. क्रिकेटचे नियम आहेत जे तुमच्यापर्यंत घेऊन येतोय शाहरुख खान. चांगली बॉलिंग. इथे देखील अजून एक चांगला स्ट्रोक आणि येतोय षटकार. कुणाच्या बॅटमधून? निखिलच्या बॅटमधून आलाय. प्रचंड खुश हा खेळाडू होता जेव्हा APL पॅकर संघाने तो सामना त्या फरकाने जिंकला. आम्ही क्वालिफाय होणार, क्वालिफाय झालाय आणि क्वालिफाय झाल्यानंतर आता त्याचं कॉन्ट्रीब्युशन देखील देतोय. इथे पंचांकडे पाहावं लागेल. इथे पंचांकडे पाहावं लागेल. सर चेक करायचंय का? तुमचा सॉफ्ट सिग्नल देखील सांगा. सॉफ्ट सिग्नल सांगा. पिचिंग साठी मागितलंय, नो बॉल साठी मागितलंय. सॉफ्ट सिग्नल नो आहे. ओके. वाईट बॉल आहे. बघा आपण लाईव्ह वाहिनीचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच भरपूर वळण घेतलं चेंडूनी. सर होल्ड, सर होल्ड 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 1 मिनिट. सर येऊन चेक करा प्लीज. कारण अनु थोडासा टाईट कॉल आहे, तर पंचांना त्यांचा डिसिजन घेऊ द्यात. येस, इट इज अ नो बॉल. योग्य डिसिजन. गुड कॉल. आणि इथे चेंडू अदळलाय का अंगाला? चेंडू अदळलाय का? येस येस येस, लागलाय. फ्री हिटचा बॉल शाहरुख खाननी डॉट टाकलाय. गुड बॉलिंग शाहरुख. आणि चेंडू देखील इथे डिस्प्ले करण्यात आलाय, तरी देखील यावेळी ड्रिल केलाय, कॅच पकडली आहे आणि इथे बॅटर आउट होणार आहे. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी शाहरुखने केली आहे या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा आल्यात, 2 विकेट्स देखील गेल्यात. 16 ऑन द बोर्ड. आणि लक्ष्याचा आपण विचार केलात ना तर अजूनही जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 44 धावेची आवश्यकता आहे. राहुल येतात, राहुल सुरवडे येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. लॅबो येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पाहूयात आता कशी गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 16 आलेत पहिल्या षटकामध्ये. विकेट्स देखील मिळाल्या पण 16 धावा देखील आल्यात. इथे काय घडलंय? वाईट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती वाईट आलाय. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. मॅच क्लोज होणार. मॅच ही देखील क्लोज येणार आहे. यश आहे नवीन बॅटर आणि अजून एक चूक करतोय लॅबो. अजून एक वाईट बॉल फेकतोय. पुढचा बॉल. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये असणार आहे. चांगला स्ट्रोक, अगदी ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका इथे पाहिलात. विकास आहेत त्यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. प्रथमेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. आठवा ते सेलिब्रेशन, आठवा तो थाय फाय आणि पुन्हा एकदा तीच कॉन्टेस्ट, ती बॅटल, ती रायव्हलरी पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल लीव्ह केलाय. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल असणार आहे. अजून एक अवंतर स्वरूपाची, अजून एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. हे अग्रेशन असणं देखील खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक चांगला फटका. स्ट्रोक खेळलाय, क्रॉस बॅटने खेळलाय आणि एकच धाव इथे देखील मिळणार आहे. विकेट घेतल्यानंतर ते सेलिब्रेशन देखील अगदी अविस्मरणीय राहणार आहे. त्याच्या देखील क्लिप्स व्हायरल होतील.
लॅबो गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत 3 स्क्वेअर बॉल फेकलेत आणि हा चौथा देखील वाईट फेकलाय. धावा झाल्यात किती तर 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट देखील गमावल्यात. 22 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे का आणि एलिव्हेशन प्रचंड मिळते इथे आणि अशा प्रकारे एकदा पूर्ण झाली आहे. थोडासा विलंब अगदी एका क्षणाचा 1 सेकंदाचा विलंब घेतला फेकी करायला आणि पाहता पाहता एकाचं रूपांतर 2 धावेंवरती. यश आणि प्रथमेश अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, बिगिटचा प्रयत्न केला होता, पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नांना यश लाभत नाहीये. 24 झालेत. 32 बॉल 36 ची आवश्यकता. 4 झाले. 2 टू गो. पुढचा बॉल आणि इथे देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. वाईडी यॉर्करचा वापर लॅपोनी देखील केला. लास्ट बॉल शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अनिकेत आलाय बॅटिंग करण्यासाठी. स्ट्रायकर एंडला क्रिशा आतमध्ये आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागली. अनुच्या पायाला चेंडू वाजवतो आणि त्यानंतर विकेट्सला लागलाय. म्हणजेच काय तर डॉट बॉल आहे. सलगचे 2 डॉट बॉल आलेत. 2 षटकांचा खेळ झाला. 24 धावा झाले धावफलकावर. 24 जिंकण्यासाठी लक्ष्याचा आपण विचार केला तर अजूनही 30 बॉल 36 धावेची आवश्यकता आहे. अरुण यांच्याकडून जर अनिकेत यांनी 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार की कसेही 3 षटकार मारले तरी पारितोषिक असणारे. बाळा गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. पहिला बॉल वेग प्रचंड वेग बाळाकडे. गतिशील होतोय, गतिमान होतोय चेंडू. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. समोर प्रथमेश देखील असणार आहे. प्रथमेशने देखील लॉफ्ट केला चेंडूला. चेंडू हवेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण लॅबोचं. एकच धाव. ओनली 1. मॅच क्लोज येणार आहे. क्लोज आली आहे. 3रं षटक मार्गस्थ. इथे भरपूर गोष्टींचं कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे खेळावं लागणार आहे. इथे देखील एक चांगला स्ट्रोक. प्रचंड ताकद आणि त्या ताकदीचा वापर अलॉंग द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न पण अप्रतिम. सुदृढ क्षेत्ररक्षण. खूप चांगली फिल्डिंग. कठीण आहे असं क्षेत्ररक्षण करणं अलॉंग द ग्राउंड. एवढा फास्ट बॉल फील्ड करणं कठीण आहे. पुढचा बॉल. यावेळी बाळाने देखील थोडीशी चूक केली आहे. पायाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. बाहेर निघतोय बॉल. सरळ निघतोय आणि वाईट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि प्रेक्षकांचं देखील प्रसाद सर कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी सकाळपासूनच प्रेक्षकांची देखील गर्दी आणि इथे देखील क्रॉस बॅटने खेळण्यात आलाय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक अमित भोईर. यंगस्टर आहे आणि कार्य देखील अगदी यंगस्टर सारखं चांगलं करतोय. सुदृढ करतोय. फटक्यामध्ये ताकद देखील आहे. त्या ताकदवान चेंडूवरती गोळीच्या वेगाने निघणाऱ्या चेंडूला जणू काय अडवतोय आपल्या हाताने आणि अशाच प्रकारे मोठा फटका आलाय का. व्हॉट अ कॅच. काय झेल टिपलाय. या स्पर्धेमधला सगळ्यात चांगला झेल मनाला वावगं ठरणार नाहीये. अप्रतिम झेल टिपलाय. डोळ्यांचं पारणं नक्कीच फिटलंय. व्हॉट अ कॅच. अक्षयने तो कॅच पकडलाय. आराध्या पॅकर्स कडून अक्षयला 500 रुपयाचं पारितोषिक. कॅश प्राइज कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. मॅच झाल्यानंतर घेऊन जा. व्हॉट अ कॅच अक्षय. ऍक्शन रिप्ले मध्ये आलाय नक्कीच आलाय. बॉबी बाहेरून आवाज देऊ नका प्लीज. अन्यथा अतुल बघा मग तुमचं काय ते. थोडंसं हास्यास्पद काहीतरी
आणि मॅच हस्यात्मक नाही आहे, मॅच अगदी रोमांचक परिस्थितीमध्ये येऊन ठेपली आहे. बाळाने विकेट देखील घेतली आहे. नवीन बॅटर कृष्णा जयस्वाल. आणि इथे देखील पुन्हा एकदा स्क्विप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी गाडा लागते, बॉल ट्रॅव्हल होतोय, एक धाव मिळणार आहे. एक धाव किती महत्वाची. 3 षटकाचा खेळ झाला, 27 धावा लागल्या धावफलकावर. 24 बॉल 33 ची आवश्यकता आहे. 27 झालेत 3 षटकांमध्ये, 9 ची सरासरी. अमित भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. अमितने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, पण आता आवश्यकता त्याच्या चांगल्या गोलंदाजीची असणार आहे टीमला. ओमसाई गणेश की मग निर्वाणा जगदंब स्पोर्ट्स, कुठला संघ इथे जिंकणार आहे, मेगा सेमी फायनल साठी क्वालिफाय होणार आहे. मॅच ऑन. अमित बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पहा वा, एका अमित भोईरने गोलंदाजी केली आहे आणि दुसऱ्या अमित भोईर यांनी ती फिल्डिंग केली आहे. वय नाही बघायचं, क्रिकेट खेळत असताना सगळं विसरून जायचं आणि क्रिकेट खेळायचं. वा अमित सर, प्रोत्साहन प्रोत्साहन. अगदी यंगस्टर खेळाडूला देखील लाजवेल असा खेळ तुम्ही केलाय. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय, झेलची शक्यता. विकास सोनवणे टिपलाय कॅच, लॉंग ऑफ वरती टिपलाय. अजून एक चांगला झेल आणि कृष्णा जयस्वाल देखील आता बाद होतोय. कृष्णा देखील आता बाद झालाय. यावेळी बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा फेरबदल. ज्या रोहितने लीग फॉर्मॅटची टी मॅच वैयक्तिक 30हून अधिक धावा केल्या आणि तिथून जिंकवून दिली होती, त्याच रोहितला आता इथे पुढे पुश करण्यात येत आहे. बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रमोशन, तुमच्या खेळाने प्रमोशन मिळवा आणि ते करून दाखवलंय रोहितनी. अमित भोईर बॉलिंग ट्रॅकवरती, चांगली बॉलिंग. 22 चेंडू 33 ची अजूनही आवश्यकता. एकही धाव आलेली नाहीये 2 चेंडूंवरती. पुढचा बॉल रोहितच्या बॅटमधून कव्हरच्या रिजन वरती. अगदी एक लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते आपल्याला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. थँक्यू सर. 32 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत 21, जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 32. मॅजिक ओव्हर म्हणजेच डबल का ट्रबलची ओव्हर अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक अलॉंग द ग्राउंड, पण इथे चांगलं क्षेत्ररक्षण, लॅब हाऊसचं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. आणि जेव्हा आपण असं चांगलं क्षेत्ररक्षण करतो ना, बॅटरला देखील दुसरं काहीतरी नाविन्यपूर्वक काहीतरी करावं लागतं. प्रथमेश आहेत. प्रथमेशला माहिती आहे की मला इथून शेवटपर्यंत चांगला खेळ करणं गरजेचं आहे. डबल ट्रबलची ओव्हर देखील चांगली घालवणं गरजेची आहे. व्हाईट बॉल. पुढचा बॉल यावेळी देखील लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा कव्हर रिजन वरती. विकास सोनवणे आहेत, जंप घेतलीये, उसळी घेतली आहे. आणि हे जे 40+ खेळाडू आहेत ना मित्रांनो, काय खेळ करतात. अगदी एखाद्या यंगस्टरला लाजवेल असा खेळ या सगळ्या आपल्या 40+ खेळाडूंनी करून दाखवलाय. विकास सोनवणे म्हणा, त्यानंतर अमित भोईर म्हणा, आणि अजूनही या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू खेळून गेलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं फंबल, थोडीशी मिसफिल्डिंग, पण एकच धाव मिळणार आहे. येस. चला, कुठली टीम आहे? विनंती आपल्याला, प्लीज आपण नेटवरती बसू नका प्लीज. अठरा बॉल आणि 29 ची आवश्यकता आहे. चला जितू सर, आपल्याला देखील विनंती आहे, प्लीज प्लेयर बाहेर घ्या प्लीज, आणि गेट लावून घ्या प्लीज. आणि नेटवरती जे खेळाडू बसलेत, जे प्रेक्षक बसलेत, प्रेक्षक मायबाप, आपल्याला देखील विनंती आहे, सहकार्य करा. क्रिकेटचा गेम आहे ना, हा फेअर जेवढा होईल ना, तेवढी मजा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येईल. तर त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य मूल्यवान आहे. तुमचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. रोहित आलाय स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रथमेश अजूनही संघर्ष करतोय, चांगला संघर्ष त्याचा देखील पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अनु स्वतः आलाय. ती देखील महत्वाची ओव्हर, डबल ट्रबल ओव्हर मध्ये येतोय. धावा केल्या डबल, विकेट गेली ट्रबल, 5 मायनस.
पहिला बॉल, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय झालंय काय, आउट आहे का, बॅटर आउट आहे का, आवश्यकता होती का, आवश्यकता अजिबात नव्हती आणि बॅटर इथे बाद होणार आहे. पहिल्याच बॉलवरती बॅटर बाद झालाय, म्हणजेच काय तर पहिल्याच बॉलवरती -5 आल्यात. 5 आहेत. सहा गेल्या, बरोबर. आता विकेट अपडेट झाली आहे, 6 गेल्यात. ही स्ट्रॅटेजी आहे, हे कानमंत्र आहेत. हे थोडंसं छोटंसं केलेलं स्लेज खेळलेलं डोक्याशी हे कामात येणार आहे का. इथे देखील बॅटची हलकीशी कडा लागते. अजून एक विकेट मिळेल का, आणि अजून एक विकेट मिळाली आहे. परांगण देखील आता बाद झालेला आहे. हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलवरती 2 विकेट आपण घेतल्यात, पण त्या दोन्हीही विकेट रनआउट स्वरूपाने घेतल्यात. सर 10 मायनस झालेत. लॅबो अक्षयला चेक करण्यासाठी नाही पाठवलंय, तो स्कोर अपडेट क्रिक हिरोज वरती त्यासाठी अक्षयला पाठवलंय. 10 मायनस झालेत. परांगण पवार देखील बाद झालाय. मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागलाय. आता कोण जात आहे, कोण येत आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहितला देखील प्रमोट करण्यात आलं होतं, म्हणजे आता लोअर ऑर्डर थोडीशी कमकुवत झाली आहे. आता जितूला चांगली बॅटिंग करावी लागेल. लेफ्टी बॅटर आहे. आता इथून स्ट्रॅटेजी काय, प्रसाद सर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डबल ट्रबलची ओव्हर आहे. चान्स घेता येईल का, चान्स घेतला तर मॅच खुली होईल, नाही घेतला तर मॅच खूप कठीण होणार आहे. कारण जिथे आपण पाहिलं ना 29ची आवश्यकता होती आणि पहिल्या 2 वरती 10 मायनस झालेत. डिक्लेअर करणं चुकीचं आहे. डिक्लेअर आपण नाही करत आहोत, तरी कॅल्क्युलेशन सगळ्यांनाच माहित आहे. चांगली बॉलिंग घाई करण्याची आवश्यकता होती का. रोहितनी देखील चूक केली, परांगणनी देखील चूक केली. दडपणाखाली चुका होतात. आणि इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि एकच धाव मिळणार आहे. एकच धाव इथे मिळाली आहे. 10 मायनस झाले. त्यानंतर 1 धाव इथे मिळाली आहे. त्याचे डबल मोजले तरी देखील अजूनही आणि इथे देखील चांगला स्वीपचा फटका. प्रथमेश देखील संयमाने खेळतोय. प्रथमेशला देखील माहिती आहे हा संयम ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. चार चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. जितू स्ट्रायकिंग एंडला. चान्स घेणार का जितू.
की जितू देखील संयमाने खेळणार? काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील यावेळी. देखील अजून एक विकेटचं पतन आणि अजून एक बॅटर बाद झालेत. जितूला देखील आता परतावा लागणार आहे, तंबूच्या आश्रला परतावा लागणार आहे. ह्या आशा ज्या पल्लवी झाल्या होत्या त्या सगळ्या पल्लवी झालेल्या आशा आता निराशा, फक्त निराशा हाती लागते. विकेट्स किती गेल्यात? लास्ट विकेट आहे आणि एक बॉल सुपर, म्हणजेच आपण पाहतोय डबल ट्रबल ओव्हरचा एक बॉल अजूनही शिल्लक असणार आहे. काय टर्न अराउंड झालाय पहा, व्हॉट अ मॅच. पण जर हा बॉल सर्व्हाइव्ह केला, त्यानंतर जर लक्ष सेट झालं, 12 चेंडूचा खेळ शिल्लक, उर्वरित समोरच्या संघाचे जे 12 चेंडू फेकण्यासाठी खेळाडू येतील त्यांच्यावर टार्गेट केलं. प्रथमेश अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये. अन्नू यांनी विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक आराध्या पॅकर्स यांच्याकडून याच बॉलवरती घ्यावी लागेल. लास्ट बॉल आहे ओव्हरचा. पुढचा बॉल आणि इथे एक वेगळ्या कलात्मक शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क नाहीये. आता कॅल्क्युलेशन होणार आणि येणाऱ्या 10 ते 15 सेकंदात तुमच्यापर्यंत स्कोरबोर्ड अपडेट होईल आणि समजेल आपल्याला की 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी किती धावांची आवश्यकता आहे. प्रथमेश, मॅच थांबल्याचं कारण आहे ते कॅल्क्युलेशन होत आहे, त्यासाठी मॅच थांबली आहे. अक्षय अय्यरने मॅच थांबवली आहे. चला अक्षय. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 40 धावेची आवश्यकता आहे. पण प्रथमेश अजूनही मैदानात उभा आहे आणि आता सगळं काही त्याच्याच खांद्यावरती असणार आहे. जे काही करायचंय प्रथमेशलाच आपल्या टीमसाठी करायचंय. आपल्याला ती देखील इनिंग आठवते जिथे रोहन चिल्ल्यांनी ती मॅच खेळली होती. त्या मॅचमध्ये अगदी वन साइड डॉमिनेट त्यांनी करून दाखवलं होतं. प्रेम पाटीलचे ते मागच्याच मॅचमधली इनिंग आठवा. क्वालिफाय होण्यासाठी अगदी 5 षटकांमध्ये मॅच जिंकायची होती, 4 षटकांमध्ये, आणि ती देखील त्यांनी जिंकली होती. हे सगळं काही शक्य झालं कारण त्यांच्याकडे आत्मविश्वास होता, तो प्रथमेशकडे आहे आणि इथे प्रथमेशला ते करून दाखवावं लागणार आहे. आणि धावही घेतलेली नाहीये. प्रत्येक बॉलवरती हल्ला हल्ला आणि फक्त हल्ला करावा लागेल. पहिला बॉल तर डॉट आलाय आणि त्यानंतर एक चांगला स्ट्रोक. आणि इथे धावा किती मिळतील? इथे धावा किती मिळतील? षटकार आलाय, षटकार आलाय. 40 मधल्या 6 धावा तर नक्कीच कमी झाल्यात. प्रथमेश पाटील, जर प्रथमेश पाटीलनी हे कार्य जर पार पाडलं ना तर नक्कीच इतिहास घडेल. इतिहास घडणार आहे आज इथे मैदानावरती. तो देखील उभा आहे, त्याला देखील माहिती आहे करायचंय तर ते मलाच करून दाखवायचं आहे. आत्मविश्वास त्याला स्वतःवरतीच ठेवावा लागणार आहे.
काय घडतंय काय नाही घडत आहे, आपण मॅच जिंकतोय हारतोय, पण आपली मेहनत किती आहे, मेहनत करावी लागणार आहे, परिश्रम आपल्याला करावा लागणार आहे, परिश्रमाती परमेश्वर म्हटलं जातं. पुढचा बॉल आणि इथे कॅच पकडली आहे, मॅच फिनिश झाली आहे आणि मेगा सेमी फायनल मध्ये पोहोचणारी टीम आपल्याला मिळते ओम साई गणेश. गुड फाईट, चांगली फाईट इथे दाखवली निर्वाणा जगदम स्पोर्ट्स या टीमनी देखील. अरविंदजी वाकळे साहेब आणि अमोल साहेब यांच्याकडून अनुला 1001 रुपयाचं पारितोषिक. सर हे कसं चला, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत.